हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट आणि UGC नेट या दोन्ही एक्झाममधील पेपर 1 साठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. या MCQ सिरीजमध्ये आपण कंप्लीट करत आहोत युनिट नंबर 1 टीचिंग ॲप्टिट्यूड या संदर्भात काही महत्त्वाचे क्वेश्चन. हे क्वेश्चन आपण कन्सेप्च्युअल वेने कव्हर करत आहोत. तर काहीच टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिट संदर्भात याआधी 4 ते 5 लेसन मी अपडेट केलेले आहेत. त्यामध्ये खूप सारे महत्त्वाचे क्वेश्चन आपण कव्हर केलेत. ते लेसन जर तुम्ही पाहिले नसतील आणि ते लेसन तुम्हाला पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका प्लेलिस्टची लिंक मी दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही सर्व लेसन पाहू शकता. डेफिनेटली एक्झामला त्याचा फायदा होऊ शकतो. आज आपण टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिट संदर्भातच काही महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत. ठीक आहे, हे क्वेश्चन पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच अपडेट कळवले जातात. फ्रेंड, मागील लेसनलाच कंटिन्यू करत काही उर्वरित क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहोत. या आधीचे क्वेश्चन तुम्हाला पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट मी प्रोव्हाइड केलेली आहे, त्या प्लेलिस्टला व्हिजिट द्या. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व लेसन पाहायला भेटतील. 77 नंबरचा क्वेश्चन, दी प्रायमरी टास्क ऑफ अ टीचर इज, म्हणजे टीचरची प्राथमिक ड्युटी कुठली आहे, त्याचं कार्य कुठलं आहे ते विचारलं आहे. फर्स्ट आहे टू टीच द प्रिस्क्राईब करिक्युलम, जे प्रिस्क्राईब करिक्युलम आहे ते शिकवणं विद्यार्थ्याची टीचरची प्रायमरी ड्युटी का नाही, हे टीचरला करावंच लागणार आहे. ठीक आहे, ही प्रायमरीमध्ये येणार नाही. सेकंड, टू स्टिम्युलेट अँड गाईड स्टुडंट लर्निंग, हे करेक्ट होऊ शकतं, ही प्रायमरी ड्युटी येऊ शकते. होल्ड करूया. म्हणजेच काय, विद्यार्थ्यांना उत्तेजित करणं, शिकण्यासाठी तुम्ही शिका, म्हणजेच काय, सेल्फ स्टडीला त्यांना उत्तेजित करणं, स्टुडंटला गायडन्स करणं, ही टीचरची प्रायमरी ड्युटी आहे का नाही, डिफरंटली आहे. टीचरची अपॉइंटमेंटच त्यासाठी झालेली असते. ऑप्शन कुठं बी हा करेक्ट आहे. होल्ड टू ऑप्शन सी काही पाहू. टू प्रोव्हाइड डायग्नोस्टिक अँड रिमिडियल इन्स्ट्रक्शन फॅसिलिटी वेअर डिझायर्ड, हे चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांचं डायग्नोसिस करणं, म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम काय आहे तो शोधणं, नंतर त्याचं सोल्युशन देणं, त्याला आपण डायग्नोसिस म्हणतो, किंवा त्यांना उपाय देणं. ठीक आहे, याचा काही जास्त संबंध येणार नाही. मोस्ट अप्रोप्रिएट वाटत नाही आहे. ऑप्शन आपल्याला बी हा मोस्ट अप्रोप्रिएट वाटतोय. एक्झॅक्ट मिनिंग त्यांनी ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. ऑप्शन डी काय म्हणते ते पण पाहूया. टू प्रमोट हॅबिट्स ऑफ अ कन्फर्मिटी टू अडल्ट डिमांड्स अँड एक्सपेक्टेशन, काही संबंध याचा सोडून द्या. अडल्ट डिमांड वगैरे ठीक आहे, काही संबंध नाही. फक्त ऑप्शन बी हा आपल्याला मोस्ट अप्रोप्रिएट वाटतोय आणि तोच आपला करेक्ट आन्सर कदाचित असू शकतो. येस, ऑप्शन बी हा आपला करेक्ट आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तेजित करणं हे टीचरचं ड्युटी ना, बरं ना, प्रोत्साहन देणं, मोटिवेट करणं, हे टीचरची ड्युटी आहे, प्रायमरी ड्युटी आहे. ऑप्शन आपला बी करेक्ट येईल. बाकीचे ऑप्शन पूर्ण चुकीचेच आहेत असा अर्थ होत नाहीये, पण मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन बी आहे. सिंपल. नेक्स्ट 78 नंबर, दी क्वालिटी ऑफ टीचिंग कॅन बी असेस, म्हणजे जे एखादे टीचर शिकवत आहेत ते कशा प्रकारे शिकवत आहेत, त्यांची शिकवण्याची क्वालिटी कशी आहे, हे आपण कशाच्या बेसवर असेस करू शकतो ते विचारले. कशाच्या बेसवर त्याचं इव्हॅल्युएशन करू शकतो ते विचारले. म्हणजे विद्यार्थ्यांना एखाद्या टीचरने शिकवून गेले, विद्यार्थ्यांना ठीक आहे, शिकवल्यानंतर ते बाहेर गेले. मग आता विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने टीचरने शिकवलं असेल, हे आपण कशाच्या बेसवर त्याचं असेसमेंट करू शकतो ते विचारलं आहे. ठीक आहे, फर्स्ट आहे बाय रिझल्ट इन एक्झामिनेशन किंवा ॲन्युअल एक्झाम, हे इव्हॅल्युएशनचं पार्ट आहे. ठीक आहे, ॲन्युअल एक्झामचं पॉईंट धरला तर इव्हॅल्युएशन ही कन्सेप्ट येते. इथं असेसमेंटचं विचारलं आहे. आणि टीचरची क्वालिटी ही ॲन्युअल एक्झामवर डिपेंड नसते. ॲन्युअल एक्झाममध्ये सर्वांनी खूप चांगले मार्क मिळवले म्हणजेच टीचरने खूप चांगलं शिकवलं असा अर्थ होतो का? नाही होत. विद्यार्थ्यांनी सेल्फ अभ्यास पण केला असेल. ऑप्शन बी बाय अटेंडन्स ऑफ अ स्टुडंट, ही होऊ शकतं कुठं ना कुठं. म्हणजे स्टुडंटची खूप जास्त अटेंडन्स असेल पर्टिक्युलर लेक्चरला तर टीचर खूप चांगलं शिकवतात अर्थ होऊ शकतो असा. ठीक आहे, होल्ड करूया. ऑप्शन सी बाय दी क्वालिटी ऑफ इंटरॅक्शन ऑफ ए स्टुडंट इन क्लास, हे पण मोस्ट अप्रोप्रिएट आहे, याला पण होल्ड करूया. आणि ऑप्शन शेवटचं काय ते पाहूया. बाय सायलेन्स इन दी क्लास, म्हणजे क्लासमध्ये खूप शांतता वातावरण आहे, ही पण क्वालिटी होऊ शकतं. आता मोस्ट अप्रोप्रिएट काढायचं आहे, हे सोडून द्या. या तिघांपैकी कुठला मोस्ट अप्रोप्रिएट येऊ शकतो? ऑप्शन शेवटचा डी काय म्हणते पहा. बाय सायलेन्स इन द क्लास, मी गेलो क्लासमध्ये शिकवायला विद्यार्थ्यांना आणि धमकी दिली, एकाने पण बडबड केली तर मी नापास करल. कोणी बडबड करणार आहे का? काहीच बडबड करणार नाहीये. मग मी खूप चांगलं शिकवतो असा अर्थ आहे का? नाही, म्हणून सोडून द्या.
होल्ड केलं तर सोडून द्या, बरं ना. म्हणजे खूप विद्यार्थी शांत आहेत याचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांना कळतंय, त्यांना धमकी देऊन पण शांत केलं जाऊ शकतं, सोडून द्या. ऑप्शन सी, बाय द क्वालिटी ऑफ इंटरॅक्शन ऑफ ए स्टुडंट इन दी क्लास. हेच होल्ड केलंय आणि हेच मोस्ट अप्रोप्रिएट वाटत आहे. त्याचं रिझन काय, म्हणजे विद्यार्थ्यांना टीचरने शिकवलंय आणि विद्यार्थी कुठल्या लेवलचं इंटरॅक्शन करतायत त्या टॉपिकबद्दल यामार्फत टीचरनी कसं शिकवलं असेल ते कळतं, बरोबर ना. म्हणजे पहा, काही टीचर शिकून जातात आणि विद्यार्थी त्यांचं इंटरॅक्शन करत असतात की अरे हा पॉईंट तर असा आहे, ठीक आहे, हा पॉईंट असा पाहिजे होता, म्हणजे विद्यार्थ्यांचं इंटरॅक्शन चाललेलं असतं. त्यावरून कळतं की टीचरनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं, विद्यार्थ्यांना काही ना काही कळलं आहे आणि विद्यार्थी त्याबद्दल विचार करतायत, म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल. सिंपल ना. मग या ठिकाणी ऑप्शन सी हा आपला मोस्ट अप्रोप्रिएट होऊ शकतो कम्पेअर टू ऑप्शन बी. ऑप्शन बी मध्ये म्हणले अटेंडन्स, धमकी देऊन पण अटेंडन्स वाढवू शकतो. जर आले नाही तर एक्झामिनेशनमध्ये फेल होणार. धमकी अटेंडन्स मार्फत पण इतकं कळणार नाही की आपल्याला टीचर कसं शिकवतात, पण ऑप्शन सी मार्फत प्रॉपर वेने कळू शकतं. जसं की फॉर एक्झाम्पल, तुम्ही विद्यार्थ्यांना खूप चांगल्या वेने शिकून गेले, ठीक आहे, मॅथमॅटिक्सचा पॉईंट होता, शिकून गेले आणि तुम्ही गेल्यानंतर विद्यार्थी म्हणतात की अरे प्लस कसं करायचं, मायनस कसं करायचं. मग हेच जर विद्यार्थ्याला येत नसेल प्लस मायनसचं, तर तुम्ही काय शिकवलं, तुम्ही प्रॉपर वेने शिकवलंच नाही मॅथ, असा अर्थ होऊ शकतो. पण तुम्ही मॅथचं लेक्चर घेऊन गेले, विद्यार्थी पायथागोरसचा जो फॉर्म्युला असेल ते पाहतायत, ठीक आहे, वेगवेगळे फॉर्म्युले पाहतायत आणि त्यांचं इंटरॅक्शन चाललंय की हा फॉर्म्युला असा आहे, असा आहे, तसं, ठीक आहे. म्हणजेच काही वेगळ्या लेवलचं इंटरॅक्शन आहे. अरे टीचरने खूप चांगलं शिकवलेलं आहे, कारण विद्यार्थी पुढच्या लेवलचा विचार करतायत, म्हणजे त्यांचे इंटरॅक्शन कुठल्या लेवलचं आहे यामार्फत टीचरने कसं शिकवलंय हे असेसमेंट होऊ शकते. ऑप्शन आपला सी हा करेक्ट आहे. आणि या ठिकाणी इव्हॅल्युएशन हा शब्द वापरलेला नाही, असेसमेंट शब्द वापरलाय. असेसमेंट नॉर्मली इमिजिएट असते, हे इव्हॅल्युएशनचा पॉईंट होऊ शकतो, ठीक आहे, असेसमेंट, म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट होऊ शकतो. नेक्स्ट आहे 79 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ टीचिंग. आता तुम्ही सर्व क्वेश्चन पहा, टीचिंग ॲप्टिट्यूडचे कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. सर्वच ऑप्शन करेक्ट आहे, कुठे चुकीचं ऑप्शन नाही आहे, पण मोस्ट ॲप्रोप्रिएट कुठला आहे हे आपल्याला ओळखावं लागतं. आणि एक्झामला विद्यार्थी या ठिकाणीच कन्फ्युजन होऊन जातात, विद्यार्थ्यांचा आन्सर योग्य येत नाही. त्यांना वाटतं की आपण करेक्ट आन्सर दिलेला आहे, आमचा स्कोर प्रोव्हिजनल आन्सरनुसार जास्त होतोय, पण नंतर स्कोर कमी व्हायला लागतो. कारण का, वाटणं आणि असणं यामध्ये फरक असतो, बरं ना. टीचिंगचं ऑब्जेक्टिव्ह कुठला असू शकतं, मेन ऑब्जेक्टिव्ह ते विचारलं आहे. ऑप्शन फर्स्ट आहे टू गिव्ह इन्फॉर्मेशन रिलेटेड टू दी सिलेबस. हे ऑब्जेक्टिव्ह असतं का, असतं, होल्ड करूया, काही चुकीचं नाही आहे. टू प्रिपेअर स्टुडंट फॉर एक्झामिनेशन, एक्झामिनेशनसाठी विद्यार्थ्यांना प्रिपेअर करणं हे ऑब्जेक्टिव्ह असू शकतं का, असतं, काही चुकीचं नाही आहे, होल्ड करूया. हेल्प स्टुडंट इन गेटिंग जॉब, विद्यार्थ्यांना जॉब मिळवण्यासाठी मदत करणं हे टीचिंगचं ऑब्जेक्टिव्ह असू शकतं का, असू शकतं ना, शेवटी अल्टिमेट एम तोच आहे, होल्ड करूया, काही चुकीचं नाही आहे. आणि ऑप्शन डी टू डेव्हलप थिंकिंग कॅपॅसिटी ऑफ अ स्टुडंट, असतं का, असतं, होल्ड करूया. पहा, कुठलाच ऑप्शन चुकीचा नाही आहे, सर्व ऑप्शन करेक्टच आहेत. मग मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन कुठला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आता या ठिकाणी बारकाईने विचार करायचा. विद्यार्थ्यांना सिलेबसबद्दल इन्फॉर्मेशन देणं हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, नाही, ही तुमची बेसिक ड्युटी तुम्हाला करावंच लागणार आहे, सोडून द्या. प्रिपेअर स्टुडंट फॉर एक्झामिनेशन, अहो तुमची ड्युटीच ती आहे, ठीक आहे, सिलेबस शिकवणं, विद्यार्थ्यांना एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करणं, कारण जो शिकतोय तो एक्झाम देणारच आहे, सोडून द्या. टू हेल्प स्टुडंट इन गेटिंग जॉब, जो एक्झाम देणार आहे त्याला जॉब भेटणारच आहे, सोडून द्या. हे ऑप्शन मेन आहे. टू डेव्हलप थिंकिंग कॅपॅसिटी, म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतः विचार करण्याची कॅपॅसिटी डेव्हलप करणं, त्यांना कॅपेबल बनवणं, हे तुमचं टीचिंगचं ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. बेसिक ऑब्जेक्टिव्ह हेच आहे. सेल्फ म्हणू शकतो, स्टडी करण्यासाठी त्यांना प्रमोट करणं, हे टीचिंगचं ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. ऑप्शन काय आपला डी हा करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन आहे, पहा, सिंपल. तुम्हाला एक उदाहरण सांगाल. नॉर्मली मुलींबाबतीत पालक विचार करतात, मा आमची मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. पायावर उभी राहिली म्हणजे काय, तिने सिलेबस कंप्लीट केला पाहिजे, नाही, तिने जॉब मिळवला पाहिजे, असू शकतं. पायावर उभं राहणं म्हणजे काय, तर त्या मुलीने स्वतःचे विचार स्वतः घेतले पाहिजे. तिला काय हवं, तिला काय नको, तिने स्वतः त्याचा विचार केला पाहिजे, म्हणजेच तिची थिंकिंग कॅपॅसिटी डेव्हलप झाली पाहिजे. म्हणून तर मुलींना नॉर्मली जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा प्रयत्न पालकांचा असतो. मग टीचरचं पण मेन ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, जे पालकांचं आहे तीच, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात विद्यार्थ्यांना चांगल्या वेळी विचार करायला भाग पाडणं, विद्यार्थ्यांनी स्वतः विचार केला पाहिजे, त्यांच्या करिअर बाबतीत स्वतः सर्व गोष्टी बाबतीत विचार केला पाहिजे, असं त्यांना मोटिवेट करणं, हे टीचरचं मेन ऑब्जेक्टिव्ह असतं. म्हणून ऑप्शन डी हा आपला करेक्ट येईल. नेक्स्ट 80 नंबरचा क्वेश्चन. ए न्यू टीचर टू स्टार्ट विथ विल हॅव टू, म्हणजे नवीन टीचरनी कुठल्या गोष्टीसोबत लेसन सुरू केलं पाहिजे. ऑप्शन फर्स्ट आहे एस्टॅब्लिश रिलेशन विथ स्टुडंट
येस, हे करेक्ट आहे. स्वतः जे टीचर आहेत ना त्यांनी विद्यार्थ्यांशी त्यांचं थोडंसं इंट्रोडक्शन केलं पाहिजे विद्यार्थ्यांचं, ठीक आहे. त्यांच्याबद्दल पण विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे नॉर्मली डिस्कशन विद्यार्थ्यांशी केलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनामधून टीचरप्रती भीती आहे ना ती घातली पाहिजे, रिस्पेक्ट ठेवली पाहिजे पण भीती घातली पाहिजे. सिम्पल. मग ही करेक्ट असू शकतं. होल्ड करूया. ऑप्शन सी काय म्हणते, सॉरी ऑप्शन बी काय म्हणते पहा. इन्फोर्स डिसिप्लिन इन क्लास. लगेच डिसिप्लिन. तुम्ही वर्गामध्ये गेले आणि शांत राहायचं सर्वांनी, विद्यार्थ्यांना म्हणले कोणी बडबड करणार नाही, कोणी हलणार नाही, पुढच्या लेसनला विद्यार्थीच देणार नाही, चुकीचं आहे, सोडून द्या. क्यूट जोक विथ स्टुडंट. जोक करणारे टीचर सर्व स्टुडंटला आवडतात असं नाही आहे. ते खूप हुशार विद्यार्थी असतात ना त्यांना जोक वगैरे नको आहे, त्यांना मटेरियल पाहिजे, ठीक आहे. त्यांना फक्त अभ्यास पाहिजे, जोक वगैरे त्यांच्यासाठी नको आहे. मग तुम्ही फक्त जोक सांगत बसले, मग तुम्ही खूप चांगली इमेज केली असा अर्थ होत नाही, सोडून द्या. नंतर ऑप्शन डी. टेल स्टुडंट अबाउट हिज क्वालिफिकेशन. स्वतः किती शिकले, PhD केली, नेट सेट झालो हे विद्यार्थ्यांना सांगितलं. विद्यार्थी म्हणते तुमचं काही पण शिक्षण असून द्या, आम्हाला काही महत्त्व नाही आहे. म्हणजे पहा, नॉर्मली माणसांची एक टेंडन्सी असते, एखाद्याने खूप कष्ट वगैरे केलेले असतात, त्याचा ऐकण्यात आपल्याला जास्त रस नसतो, आपलं सांगण्यात रस असतो. मग तुमचं पण विद्यार्थ्यांना ऐकण्यात काही रस नाही आहे, तुम्हाला त्यांच्या महत्त्वाचं काय ते सांगण्यात त्यांना रस असणार आहे. ते सांगण्यात म्हणजे तुम्ही ते सांगितलं तर त्यांना ते ऐकण्यात रस असणार आहे. मग सिंपल ऑप्शन आपला ए हा करेक्ट होऊ शकतो. विद्यार्थ्यांसोबत चांगलं रिलेशन ठेवणं हे आपलं पहिलं कर्तव्य असतं, पहिली जबाबदारी असते. तर विद्यार्थी तुमच्या लेसनला येणार आहेत, विद्यार्थी तुमचं ऐकणार आहेत, म्हणजे त्यांच्या डिसिप्लिन पण राहणार आहे. तुम्ही जोक सांगितल्यानंतर विद्यार्थी ऐकणार पण आहेत आणि तुमचं क्वालिफिकेशन काय आहे ते पण विद्यार्थी जाणून घेणार आहेत, जर तुम्ही त्यांच्यासोबत चांगलं रिलेशन केलं तर. सिंपल. म्हणून ऑप्शन काय आहे, ए हा करेक्ट येईल. नॉर्मली तुम्ही ज्यावेळेस शिक्षण घेत होते त्यावेळेस अनेक कॉलेजमध्ये तुम्ही गेला असाल, ठीक आहे, शाळेमध्ये गेला असाल, त्यावेळेस टीचरनी फर्स्ट लेसनला लगेच शिकवायला सुरू केलेलं नाही आहे. पहिलं लेसन ज्यावेळेस असं ना ॲडमिशन घेतल्यानंतरचं त्यावेळेस त्यांचं नॉर्मली डिस्कशन वगैरे असतं, ठीक आहे, थोडंसं रिलॅक्स वातावरण ते क्रिएट करतात. मग ऑप्शन हा त्या ठिकाणी मोस्ट अप्रोप्रिएट येऊन जातो. बेसिक आहे, जास्त काही अवघड क्वेश्चन नाही आहे. 81 नंबरचा क्वेश्चन. ए टीचर हू इज नॉट एबल टू ड्रॉ द अटेन्शन ऑफ हिज स्टुडंट शुड. म्हणजे एक टीचर आहेत, त्या टीचरच्या लेसनकडे विद्यार्थी लक्ष देत नाही आहे, गडबड गोंधळ चाललेला आहे, ठीक आहे. टीचर शिकवत आहेत विद्यार्थ्यांना पण विद्यार्थी लक्ष देत नाही आहे, अटेन्शन त्यांचं भेटत नाही आहे टीचरला. तर टीचरनी काय केलं पाहिजे? फर्स्ट आहे इव्हॅल्युएट हिज टीचिंग मेथड अँड इम्प्रूव्ह इट. डेफिनेटली हेच केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवायला पाहिजे आणि त्यामध्ये कशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट घडावी याबद्दल विचार केला पाहिजे. आपल्या स्वतःमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट घडवलं पाहिजे, जेणेकरून टीचरचं लेसन विद्यार्थी प्रॉपरली पाहतील. म्हणजे विद्यार्थ्यांनी गडबड गोंधळ करणं किंवा विद्यार्थ्यांनी शांत बसणं हे टीचरवर डिपेंड असतं. टीचरने जर प्रॉपर वेने शिकवलं ना तर विद्यार्थी डेफिनेटली प्रॉपर वेनेच ऐकतात. म्हणून ऑप्शन ए हा मोस्ट अप्रोप्रिएट वाटतोय, तोच करेक्ट असू शकतो. बाकीचे ऑप्शन ठीक आहे, काही संबंध नाही. ऑप्शन फर्स्टच करेक्ट येईल. चेक करूया. येस, ऑप्शन फर्स्ट आपला करेक्ट आहे. म्हणजेच काय, जर तुमचं लेसन फॉर एक्झाम्पल तुम्ही शिकवायला गेले एखाद्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर विद्यार्थी खूप गडबड गोंधळ करतायत, ऐकतच नाही तुमचं, बरोबर, तर तुम्ही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की आपण जे शिकवतोय ना त्यामध्ये आपण काहीतरी इम्प्रूव्हमेंट केले पाहिजे. आपलं काय चुकलं, आपण कशा पद्धतीने शिकवायला हवं हे तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने शिकवणं गरजेचं असतं. त्यानंतर ॲटोमॅटिकली विद्यार्थी प्रॉपर वेने तुमच्याकडे लक्ष देतात. सिंपल. नॉर्मली न्यू टीचर जे असतात ना त्यांच्या बाबतीत घडतं, त्यांना कळत नाही नेमकं शिकवायचं कसं, मग त्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ऑप्शन ए हा करेक्ट आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही तुमचं इव्हॅल्युएशन करायचं आणि प्रॉपर वेने शिकवायचं. नेक्स्ट 82 नंबर. मॅक्झिमम पार्टिसिपेशन ऑफ अ स्टुडंट इज पॉसिबल इन टीचिंग थ्रो. म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्याला टीचिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, तर ते कुठल्या वेने पॉसिबल आहे ते विचारलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा टीचिंगमध्ये समावेश झाला पाहिजे. लेक्चरमार्फत नाही, लेक्चरमध्ये तुम्ही एकटे शिकवता, बाकीचे फक्त पाहता, संबंध येणार नाही. डिस्कशन, यस डेफिनेटली संबंध येऊ शकतो. डिस्कशनमध्ये काय, जे काही इंडिव्हिज्युअल आहेत ते सर्वच त्यामध्ये पार्टिसिपेट झालेले असतात. डिस्कशनमध्ये एक कुठलाही लीडर नसतो पहा, सर्व एकमेकांचे सहकार्य असतात, सर्व एकमेकांसोबत ऐकतात, सांगतात. मग डिस्कशनमध्ये मॅक्झिमम पार्टिसिपेशन असतं स्टुडंटचं, ठीक आहे. टीचिंग पद्धतीमध्ये नॉर्मली डिस्कशन, ग्रुप डिस्कशन म्हणतो आपण पहा, तिथं सर्व विद्यार्थी एकमेकांसोबत एकमेकांच्या गोष्टी शेअर करतात, म्हणून डिस्कशनमध्ये मॅक्झिमम पार्टिसिपेशन असतं. हा क्वेश्चन 1 ते 2 वेळा मे बी MSCT एक्झामला येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवा. डिस्कशन मेथडमध्ये मॅक्झिमम पार्टिसिपेशन असतं. टेक्स्टबुक्समध्ये नाही, हे इंडिव्हिज्युअल होऊ शकतं, ऑडिओ व्हिज्युअलमध्ये नाही.
फक्त डिस्कशन. सोपा क्वेश्चन आहे. ऑप्शन बी हा आपला करेक्ट आहे. नेक्स्ट, इफ सम स्टुडंट फेल इन एक्झामिनेशन इट इज अ फॉल्ट ऑफ. आता पहा क्वेश्चन सिमिलर आहे, म्हणजे आधी पण आपण क्वेश्चन पाहिला, तुम्हाला दाखवतो. काही विद्यार्थी एक्झामिनेशनमध्ये फेल झाले तर ती चुकी कोणाची, हा क्वेश्चन होता. पहा, इफ सम स्टुडंट फेल इन एक्झामिनेशन इट फॉल्ट ऑफ. ऑप्शन इथं कुठला करेक्ट होता, डी, इट कॅन नॉट बी जनरलाइज. बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी आपण टीचर चुकीचे होते असं पण म्हणलं नाही, स्टुडंट चुकीचे होते असं पण म्हणलं नाही, कारण ते जनरलाइज करू शकत नव्हतो, म्हणून तो मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन आता ऑप्शन डी आपण निवडला. पण आता क्वेश्चन चेंज झाला. पहा सॉरी, क्वेश्चन तोच आहे, ऑप्शन चेंज झाले. इथं काय म्हणलंय, क्वेश्चन तोच. काही स्टुडंट एक्झामिनेशनमध्ये फेल झाले तर ही चुकी कोणाची, टीचरची चुकी आहे का, नाही, जास्त टीचरची चुकी नसते, प्रिन्सिपलची संबंध नाही, बुक्सशी संबंध नाही, मग कोणाची चुकी, स्टुडंटची. सिंपल. मोस्ट अप्रोप्रिएट काय आहे, टीचर मोस्ट अप्रोप्रिएट. मग तुम्ही म्हणणार आहे का, नाही मीच चांगलं शिकवलं नाही म्हणून विद्यार्थी फेल झाले, असं होऊ शकतं का. टीचर आहेत, नेट सेट क्वालिफाय होऊन गेलेले आहेत, बरं ना, इतकं क्वालिफिकेशन घेतलेलं आहे, शिकवायचं कसं त्यांना बेसिक तर माहीत असतं. मग टीचरची पूर्णपणे चुकी असं आपण म्हणू शकत नाही. स्टुडंट कुठे ना कुठे त्याला स्वतः जबाबदार असतात, म्हणून मोस्ट अप्रोप्रिएट या ठिकाणी ऑप्शन सी हा येईल. पहा म्हणजे क्वेश्चन सेमच आहे, त्या पण क्वेश्चनमध्ये ऑप्शन स्टुडंट हा होता, पण स्टुडंट आपण आन्सर निवडला नाही मागच्या क्वेश्चनमध्ये, कारण एक वेगळा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला होता. पण यामध्ये जर आपण ऑप्शन वाईज पाहिलं तर मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन सी हा होईल. सिंपल. मग ऑप्शन सी आपला करेक्ट आहे, स्टुडंट्स. नेक्स्ट, इन क्लासरूम टीचर इज. म्हणजे क्लासरूममध्ये टीचरचा रोल काय असतो, प्रेसिडेंट असतात ते, काही संबंध नाही आहे. डायरेक्टर, काही संबंध नाही, ग्रुपचे डायरेक्टर, नाही नाही नाही, ठीक आहे. नंतर ऑप्शन लीडर अँड गाईड ऑफ दी ग्रुप. येस, ग्रुपचे लीडर असू शकतात ते, आणि गाईड ऑफ ग्रुप म्हणजे ते गायडन्स पण करतात. सिंपल ना. डायरेक्टर म्हणजे काय, फक्त दिशा दाखवणार, पण लीडर आणि गाईड हे दोन्ही कन्सेप्ट एकाच ऑप्शनमध्ये दिल्यात, म्हणून मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन आपला काय होईल, सी हा होईल. सिंपल. अवघड क्वेश्चन आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. ऑप्शन सी आपला करेक्ट आहे, लीडर अँड गाईड ऑफ अ ग्रुप. टीचर काम करतात, लीडर असतात ना तुमचे. लीडर म्हणजे काय, तुम्हाला डायरेक्शन पण देतात आणि गाईड पण करतात. म्हणजे कुठला पॉईंट समजत नसेल, ठीक आहे, काही क्वेरी असेल किंवा प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेम शोधणार, त्याचं डायग्नोसिस करणार, हे सर्व टीचरची ड्युटी आहे, म्हणून ऑप्शन सी आपला करेक्ट येईल. नेक्स्ट, द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ अ लर्निंग इज. म्हणजे लर्निंगचं मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग कुठलंही ते विचारलं आहे. ऑप्शन फर्स्ट काय, इनकल्केट ऑफ अ नॉलेज, नॉलेज मिळवणं वगैरे, हे लर्निंगचं मिनिंग असू शकतं, होल्ड करूया. मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर, हे जास्त होल्ड करूया, ठीक आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, पर्सनल ॲडजस्टमेंट, लर्निंग मार्फत विद्यार्थी पर्सनल ॲडजस्टमेंट करू शकतात, होल्ड करूया, करू शकतात. नंतर ॲक्विजिशन ऑफ स्किल, स्किल मिळवणं लर्निंगचं एम असू शकतं, होल्ड करूया. पण आता प्रॉपर वेने जर विचार केला तर विद्यार्थी का शिकतात, ते एक सुसज्ज नागरिक बनावेत म्हणून शिकतात. सुसज्ज नागरिक म्हणजे काय, त्यांचं बिहेवियर हे इथिकल पाहिजे, चांगलं बिहेवियर पाहिजे, त्यांचं बिहेवियर चेंज झालं पाहिजे. हे सर्वात जास्त ॲप्रोप्रिएट ऑप्शन या ठिकाणी होऊ शकतं, ऑप्शन बी. ठीक आहे, बाकीचे पण ऑप्शन करेक्टच आहेत, चुकीचे नाही आहेत, पण मोस्ट अप्रोप्रिएट कुठला आहे, ऑप्शन बी वाला आहे. पर्सनल ॲडजस्टमेंट, फक्त स्किल मिळवणं, फक्त नॉलेज मिळवणं हे नाही. नॉलेज मिळवून करायचं काय, स्किल मिळवून करायचं काय, आपलं बिहेवियर आहे ना, वागणूक आहे ना, ते प्रॉपर वेने चेंज झालं पाहिजे, ते पॉझिटिव्ह वेने आपण घेतलं पाहिजे आणि दुसऱ्याने पण ते पॉझिटिव्ह वेने पाहिलं पाहिजे, असं आपण वागलं पाहिजे. सिंपल. म्हणून ऑप्शन बी हा आपला करेक्ट येईल. आपलं बिहेवियर चांगलं झालं पाहिजे, म्हणजे गरजूची मदत आपण केली पाहिजे, ठीक आहे, किंवा आपण चांगला जॉब पण मिळवला पाहिजे, म्हणजे त्या बिहेवियरमध्ये सर्व पॉईंट होऊन जातात. म्हणून बिहेवियर मॉडिफिकेशन करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. नेक्स्ट, दी फर्स्ट इम्पॉर्टंट स्टेप इन टीचिंग. टीचिंगची सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट स्टेप कुठली ते विचारलं आहे. प्लॅनिंग बिफोर टीचिंग, हे प्री टीचिंगमध्ये येऊन जाईल, संबंध नाही. ऑर्गनायझिंग मटेरियल, प्री टीचिंगमध्ये येऊन जाईल, संबंध नाही. नेक्स्ट आहे नोईंग द लर्निंग बॅकग्राऊंड ऑफ अ स्टुडंट, हे येऊ शकतं. विद्यार्थ्यांचं लर्निंग बॅकग्राऊंड काय आहे हे जास्त पाहणं गरजेचं असतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर एक्झाम्पल FYच्या विद्यार्थ्यांना शिकवायला गेलेत, ठीक आहे, मग ते विद्यार्थी म्हणू शकतो कुठल्या मार्गांचे आहेत, खूप टॉपर आहेत का हे पाहणं, ठीक आहे, का फक्त काठोर पास झालेले सर्व विद्यार्थी हे पाहणं. म्हणजे त्यांचं लर्निंग बॅकग्राऊंड, फायनान्शियल नाही बरं का, लर्निंग बॅकग्राऊंड, श्रीमंत गरीब नाही म्हणत मी. लर्निंग म्हणजे काय, ते किती हुशार आहेत हे पाहणं. हे कशा वेळी पाहू शकता, त्यांना काही बेसिक प्रश्न विचारायचे, ठीक आहे, थोडंफार त्यांच्याशी डिस्कशन करून आपल्याला कळतं की हा विद्यार्थी हुशार आहे का नाही आहे.
मग त्यांचं हुशार किती आहेत किंवा त्यांना काही येतंय की नाही हे पाहणं आणि त्याच्यानुसार शिकवणं हे महत्त्वाचं असतं. मग विद्यार्थ्याचं लर्निंग बॅकग्राऊंड आहे ते पाहणं खूप गरजेचं असतं. इम्पॉर्टंट स्टेप आहे टीचिंगमधली. म्हणून ऑप्शन काय सी हा करेक्ट होईल. सर्वात जास्त महत्त्वाचे असतं. मग त्यानुसार तुम्ही टीचिंगचा प्लॅन करू शकता. त्यानुसार तुम्ही काय करू शकता, मटेरियल ऑर्गनाईज करू शकता. कारण विद्यार्थ्यांना फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स शिकवायचं आहे आणि विद्यार्थ्यांना प्लस मायनसच येत नाही आहे, भागाकार गुणाकार जमत नाही आहे. तुम्ही डायरेक्ट मॅथ शिकवायला लागले, काय कळणार त्यांना नाही कळणार. मग तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल की भागाकार गुणाकार विद्यार्थ्यांना कसा शिकवायचा, त्यानुसार मटेरियल तुम्हाला मिळावं लागेल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवावं लागेल. त्यांचं बॅकग्राऊंड पाहणं खूप गरजेचं आहे. सिम्पल, म्हणून ऑप्शन सी. नेक्स्ट असर्शन रिझनिंग बेस्ड क्वेश्चन आहे. NTUGC नेटला प्रिव्हियस इयरमध्ये येऊन गेलेला क्वेश्चन आहे. असर्शन म्हणजे ए काय म्हणते पहा, इव्हॅल्युएशन इज साइड टू बी फॉर्मेटिव्ह वेन इंटेन्शन इज टू आयडेंटिफाय अँड पोटेन्शियल फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ टीचिंग लर्निंग सिस्टीम. म्हणजे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचं मिनिंग काय होतं तेच या ठिकाणी दिलेलं आहे. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आपण काय करतो, ड्युरिंग दी टीचिंग करतो. आणि का करतो, आपल्या टीचिंग मार्फत विद्यार्थ्यांना काय कळालं काय नाही कळालं हे आपल्याला पाहायचं असतं. म्हणून आपण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन ड्युरिंग दी टीचिंग करतो. आणि यामार्फत जर विद्यार्थ्यांना कळालं नसेल तर आपण पुन्हा त्यांना नव्या वेने शिकवण्याचा प्रयत्न करतो. इम्प्रूव्हमेंटचा आपण स्कोप मिळवण्याचा प्रयत्न करतो फॉर्मेटिव्हमध्ये. सिम्पल ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल टीचर तुम्हाला शिकवत आहेत, मध्येच विचारतात पहा आत्ता मी जे सांगितलं तुला काही कळालं का सांग मला. एखादा टीचर पहा मध्येच तुम्हाला लेसनमधून उठवतात आणि विचारतात की मी आज सांगितलं ना ते मला सांगतो पद्धतीने, ठीक आहे तुला काय कळालं त्या शब्दामध्ये सांग. टीचर विचारतात विद्यार्थ्यांना, म्हणजेच काय टीचरने शिकवलंय ते विद्यार्थ्यांना कळालं का नाही ते आयडेंटिफाय करायचं असतं टीचरलाच. आणि जर तुम्हाला प्रॉपर वेने सांगता आलं नाही मग टीचर पुन्हा ते पॉईंट प्रॉपर वेने शिकवतात. म्हणजेच काय इम्प्रूव्हमेंटचे चान्सेस सुटतात आणि पुन्हा लर्निंग शिकवतात. हे फॉर्मेटिव्हचं असर्शन करेक्ट होऊ शकतं. रिझनिंग म्हणजे काय नाही पहा, दी फॉर्म ऑफ सच इव्हॅल्युएशन इज इनफॉर्मल अँड हॅज टू टेक प्लेस ड्युरिंग इन्स्ट्रक्शन ऑफ किंवा टीचिंग. हे पण करेक्ट आहे. टीचिंग करतानाच आपण फॉर्मेटिव्ह करतो, म्हणजे इन्स्ट्रक्शनच्या वेळेस करतो, ड्युरिंग म्हणलंय पहा करेक्ट आहे. आणि इनफॉर्मल असतं म्हणजे इथं काही प्लॅन वगैरे होता का आपला, काय फॉर्मॅलिटी होती का, नाही. डायरेक्ट टीचरने शिकवता मध्येच एखाद्या विद्यार्थ्याला उठवलं आणि म्हणले की XYZ क्वेश्चन आहे त्याचा आन्सर दे. काही स्ट्रक्चर नाही आहे, डायरेक्टली कोणालाही रॅन्डमली उठवलं आणि विचारलं, म्हणून इनफॉर्मल आहे. मग या ठिकाणी हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. आणि फॉर्मेटिव्हचं मिनिंग या ठिकाणी दिलं आहे आणि फॉर्मेटिव्ह कुठं वापरत आहे त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलं आहे. म्हणून ऑप्शन फर्स्ट आपला करेक्ट येईल. बोथ A and R आर ट्रू. R इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ A. सिम्पल क्वेश्चन. नेक्स्ट, द क्लासिफिकेशन ऑफ कॉग्निटिव्ह डोमेन वॉज प्रेझेंटेड बाय. ठीक आहे, म्हणजे कॉग्निटिव्ह डोमेन आहे याचं क्लासिफिकेशन कोणी प्रेझेंट केलं तर ब्लूम्सनी केलं तर हे आपल्याला माहिती आहे. बरोबर, ऑप्शन काय A हा करेक्ट आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कॅन टेक ॲज अन एक्झाम्पल ऑफ सायकोमोटर डोमेन इन द कंटेक्स्ट ऑफ अ टीचिंग. सायकोमोटर शब्द काय आला, मोटर तुम्हाला सांगितलं बा ट्रिक मी आपल्या कोर्समध्ये ज्या ठिकाणी मोटर हा शब्द येतो त्या ठिकाणी आपण प्रॅक्टिकल स्किल मिळवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, कॉग्निटिव्ह म्हणलं तर आपण थिंकिंग वगैरे मेंटली स्किल मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि मोटर हा शब्द आला ना सायकोमोटर वगैरे, मोटर शब्द म्हणलं तर प्रॅक्टिकल नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करतो. मग ते प्रॅक्टिकल नॉलेज आपण कसं मिळू शकतो, एक्सपेरिमेंट मार्फत मिळू शकतो. शब्द आला डायरेक्टली एक्सपेरिमेंट. ठीक आहे, परफॉर्मिंग अँड एक्सपेरिमेंट म्हणजे आपण या ठिकाणी डायरेक्टली एक्सपेरिमेंट करतो, एखादा परफॉर्म करतो आणि त्यामार्फत नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण सायकोमोटर डोमेन असं म्हणतो. हे सर्व डोमेन आपण कोर्समध्ये प्रॉपर वेने कव्हर केलेले आहेत. ऑप्शन बी आपला करेक्ट आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल. कुठलं चुकीचं आहे ते ओळखायचं आहे. ऑप्शन फर्स्ट आहे पहा, टीचिंग अँड इन्स्ट्रक्शन आर सेम कन्सेप्ट. इन्स्ट्रक्शन आणि टीचिंग काय सेम कन्सेप्ट आहे का, नाही. टीचिंगमध्ये आपण काय करतो, जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते समजून सांगतो, ते टीचिंग. इन्स्ट्रक्शन हे फक्त दिलेले असतात, ते समजतीलच याचा अर्थ नसतो. टीचिंगमध्ये हे इन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करतो, असा फरक आहे. इथं म्हणजे सेम आहे, सेमचा काही संबंध नाही, सोडून द्या. ठीक आहे, फेक म्हणजे चुकीचं आपल्याला भेटलं ऑप्शन. ऑप्शन ए आपलं चुकीचं आहे कारण फॉल विचारलं. सिम्पल. तर आज आपण 90पर्यंत क्वेश्चन कव्हर केलेत. पुढील काही क्वेश्चन पुढच्या लेसनमध्ये कव्हर करूया. फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही पाहिलं, योग्य वाटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया डेफिनेटली द्या, म्हणजे फीडबॅक तुमचा नक्की द्या. आणि पेपर 1 संदर्भात किंवा कॉमर्सच्या विषयी संदर्भात तुम्हाला डिटेल कोर्स जॉईन करायचं असेल तर हा नंबर आहे आपला, या नंबरवर मेसेज करा. पेपर 1 कोर्स म्हणून तुम्ही मेसेज केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन कोर्सबद्दल दिले जाईल. पेपर 1मध्ये जे काही 10 युनिट आहेत त्या 10 युनिटचा पूर्णपणे सिलेबस, त्या संदर्भात MCQs प्रॅक्टिस, मॉक टेस्ट, क्विज या सर्व गोष्टी तुम्हाला त्या कोर्समध्ये अवेलेबल करून दिल्या जातात. परिपूर्ण पेपर 1साठी तो कोर्स आहे.
तो कोर्स पाहिल्यानंतर तुम्हाला अदर स्टडी करण्याची गरज पडणार नाही आहे. हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर हा नंबर आहे, या नंबरवर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.